विद्यार्थी मित्रांनो, विद्युत दाब म्हणजेच व्होल्टेज, ज्यालाच आपण विभवांतर पोटेन्शियल डिफरन्स असंही म्हणतो, ही विजेतील अतिशय महत्त्वाची संकल्पना आहे. या व्हिडिओमध्ये आपण विद्युत दाब म्हणजेच विभवांतर म्हणजे नेमके काय याची सविस्तर माहिती करून घेणार आहोत. विद्युत दाबाचा संबंध हा विद्युत भाराच्या स्थितीज ऊर्जेशी आहे. या व्हिडिओमध्ये आपण विद्युत दाब म्हणजे काय हे समजून घेण्यासाठी कोणतंही डेरिव्हेशन पाहणार नाही. अगदी सरळ साध्या सोप्या पद्धतीने आपण विद्युत दाब ही संकल्पना समजून घेणार आहोत. येथे आपण विद्युत दाबाची तुलना गुरुत्वाकर्षणाशी करणार आहोत. बऱ्यापैकी गुरुत्वाकर्षण आणि विद्युत दाब या दोन्ही संकल्पना समानच आहेत. इथे मी एक डोंगर काढतो. तर लक्षात घ्या, हा एक बर्फाच्छादित डोंगर आहे आणि इथे डोंगर माथ्यावरती एक वस्तू ठेवली आहे ज्याचे वजन आहे m. आता ही वस्तू कशाच्या तरी मदतीने आपण या डोंगरावरून खाली ढकलून देतो. आता जेव्हा ही वस्तू खाली येईल तेव्हा तिच्यामध्ये साठलेली जी स्थितीज ऊर्जा आहे ती गतिज ऊर्जेमध्ये रूपांतरित होईल आणि त्यामुळे ती वस्तू खाली गरंगळत येईल. ती वस्तू वेगाने येत असल्यामुळे तिच्याकडून काहीतरी कार्य घडेल, बरोबर. उदाहरणार्थ, ती जर एखाद्या झाडाला धडकली तर ते झाड हलू शकेल, एखाद्या प्राण्याला ती वस्तू धडकू शकेल किंवा एखाद्या दगडावरती आदळू शकेल. आता बरोबर अशीच कल्पना आपण विद्युत दाब समजून घेण्यासाठी करणार आहोत. आता हा अजून एक डोंगर म्हणजे विद्युत दाब आहे असं समजूया. आता आपण इथे एक विद्युत घट म्हणजे बॅटरी ठेवूया. आता हे वरचे विद्युत घटाचे ऋणभार असलेलं टोक आहे आणि हे खालचे धनभार असलेलं टोक आहे. इथं आपण पाहू शकतो की विद्युत घटाच्या ऋणभार असलेल्या टोकाकडून इलेक्ट्रॉन्स बाहेर येत आहेत आणि मग ते इलेक्ट्रॉन्स डोंगरावरून खाली येतात आणि ते शेवटी विद्युत घटाच्या दुसऱ्या टोकाकडे पोहोचतायत, बरोबर. मग जेव्हा आपण हा विद्युत परिपथ रोध किंवा कॅपॅसिटरच्या साहाय्याने जोडतो तेव्हा हेच इलेक्ट्रॉन खाली जात असताना कार्य करतात आणि हेच आपण विद्युत परिपथाची जोडणी काढताना, बॅटरी खरेदी करताना अभ्यासत असतो. तर विद्युत दाब समजण्यासाठीची ही एक खूपच चांगली अशी कल्पना होती, हो ना. तर इथेच थांबूयात. धन्यवाद.